जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट देखील त्या हॅकरची शिकार झाली। या घटनेनंतर जॉर्जिया पोलिसांना समजले की ही छोटी बाब नाही, पण जोपर्यंत ही बातमी FBI पर्यंत पोहोचेल तोपर्यंत कितीतरी कॉम्प्युटर हॅक झाले होते। 2009 ते 2011 पर्यंत हॅपी हॅकरने त्याच्या साथीदारासह हॅकिंगद्वारे जगभरातील 217 बँकांमधून अंदाजे 4000 मिलियन अमेरिकन डॉलर्स चोरले आहेत, ज्याचे मूल्य भारतीय रुपयामध्ये 327 अब्ज 38 कोटी 7840 एवढं आहे। Millions of dollars and infecting millions of computers. Investigators captured the accused hacker in Thailand. They brought him to Atlanta where they say a local server controlled the hacked computers. जरा कल्पना करा की तुम्ही नुकतेच झोपेतून जागे झालात आणि तुम्ही तुमचा फोन तपासत असताना तुमच्या पायाखालची जमीनच सरकते। तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढले गेल्याचे नोटिफिकेशन्स वारंवार तुमच्या फोनवर येत आहेत। तुम्ही बँकेला फोन करता पण तुम्हाला मदतही मिळत नाही। अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? निश्चितच हा विचार एका वाईट स्वप्नासारखा आहे आणि असे कोणाच्याही बाबतीत घडू नये। पण काही वर्षांपूर्वी हे स्वप्न लोकांसाठी सत्यात उतरलं होतं। अनेक लोकांच्या बँक खात्यातून त्यांच्या परमिशनशिवाय कोट्यवधी रुपये काढले गेले होते। आंतरराष्ट्रीय पोलीस आणि FBI सारख्या एजन्सी या सगळ्या मागे कोण आहे याचा तपास करण्यात गुंतले होते। परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या मोठ्या चोरी मागे कोणतीही टीम किंवा गँग नव्हती। खरं तर हे सर्व 20 वर्षाच्या एका भोळ्या दिसणाऱ्या मुलाने केलं होतं, ज्याला जग आज हॅपी हॅकर म्हणून ओळखते। आता या एकट्या मुलाने एवढी मोठी चोरी कशी केली हे करण्यामागचा त्याचा काय हेतू होता आणि पोलीस त्याला कधी पकडू शकतील का? चला या सर्व गोष्टींबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ। आता मित्रांनो, जगात टेक्नॉलॉजी खूप वेगाने प्रगती करत आहे, यात काही शंका नाही आणि मानवी जीवन अतिशय सोयीस्कर व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत। पण एक काळं सत्य हेही आहे की टेक्नॉलॉजीच्या फायद्यासोबतच अनेक तोटेही आहेत आणि या सगळ्यात मोठा तोटा म्हणजे सायबर क्राईम। हे कोणत्याही सामान्य गुन्ह्या इतकेच धोकादायक आहे। फरक एवढाच की हा गुन्हा व्हर्च्युअल केला जातो। आज आपण हॅपी हॅकरची गोष्ट पाहिली तर हे प्रकरण 2009 मध्ये सुरू झालं। अमेरिकेतील जॉर्जिया शहरातील बँकांमध्ये लोक सारखे तक्रारीसाठी कॉल करत होते की त्यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय पैसे काढले जात आहेत। बँकेतील लोकांनाही या प्रकरणाचे मूळ कारण समजू शकले नव्हते। याचा त्रास सर्वसामान्यांनाच नाही तर मोठमोठे अधिकारी आणि व्यापाऱ्यांनाही होत होता, कारण हॅपी हॅकरचे टार्गेट फक्त सामान्य लोकच नव्हे तर मोठे आणि श्रीमंत उद्योगपतीही होते। त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले, जेव्हा जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट देखील त्या हॅकरची शिकार झाली। या घटनेनंतर जॉर्जिया पोलिसांना समजले की ही छोटी बाब नाही आणि म्हणूनच त्यांनी त्यांची कमांड FBI कडे म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन कडे सोपवली। पण जोपर्यंत ही बातमी FBI पर्यंत पोहोचेल तोपर्यंत कितीतरी कॉम्प्युटर हॅक झाले होते। त्यावेळी FBI च्या एका अहवालात ही बाब समोर आली की 2009 ते 2011 पर्यंत हॅपी हॅकरने त्याच्या साथीदारासह हॅकिंगद्वारे जगभरातील 217 बँकांमधून अंदाजे 4000 मिलियन अमेरिकन डॉलर्स चोरले आहेत, ज्याचे मूल्य भारतीय रुपयामध्ये 327 अब्ज 38 कोटी 7840 एवढं आहे। आता या हॅकरला पकडण्याचे सर्वात मोठे आवाहन FBI समोर होते। या हॅकरने आपल्या चालाख हॅकिंग कौशल्याने जगातील सर्वात मोठमोठ्या बँका लुटल्या होत्या, कारण हे सर्व कम्प्युटर समोर बसल्या बसल्या केले जात होतं। त्यामुळे इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पोलीस आणि गुप्तचर संस्था सुद्धा या प्रकरणात विशेष मदत करू शकल्या नाही। खरं तर कोणत्याही ब्लॅक हॅट हॅकरला पकडण्यासाठी त्या पातळीचं नियोजन आवश्यक आहे। याचा अर्थ गुन्हेगार कसाही विचार करत असला तरी त्याला पकडणाऱ्या लोकांमध्येही तेच कौशल्य असायला हवे आणि अशा परिस्थितीत FBI ने जगातील सर्व हॅकर्सना अटक केली ज्यांच्या विरोधात गुन्हेगारी नोंदी नोंदवल्या गेल्या होत्या आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली होती। मित्रांनो, खूप मेहनत केल्यानंतर अखेर त्यांना या प्रकरणाशी संबंधित एक संशयित सापडला आणि हा संशयित अल्जेरियाचा हॅकर होता, ज्याचं नाव होतं हमजा बेंडेलाज। हा क्लू मिळताच FBI च्या एजंटनी त्यावर शोध मोहीम सुरू केली आणि हळूहळू हमजा बेंडेलाजचा संपूर्ण भूतकाळ त्यांच्या समोर आला आणि मग त्यांना कळलं की हमजा खरं तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो फक्त 20 वर्षाचा आहे। या 20 वर्षाच्या मुलाने संपूर्ण FBI टीम आणि इंटरनॅशनल पोलिसांची नाचक्की केली होती। अधिक तपासात समोर आले की डार्क वेब पोर्टलच्या प्रसिद्ध मालवेअर प्रोग्राम स्पाय आयच्या मदतीने हमजाने त्याच्या साथीदारासह ह्या चोऱ्या केल्या होत्या। वास्तविक हा स्पाय आय प्रोग्राम देखील त्याच्या एका मित्राने तयार केला होता
हमजेची ही सर्व माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर त्याला अटक करण्याचे नियोजन सुरू झाले, पण त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याला पकडणे जवळपास अशक्य होते. अशा परिस्थितीत FBI ने त्याला पकडण्यासाठी एक प्लॅन आखला आणि नियोजनानुसार काही FBI एजंटनी त्यांची ओळख लपवून स्पाय आय विकत घेण्यासाठी हमजासोबत एक सौदा केला. आतापर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं, पण शेवटी सॉफ्टवेअरच्या शेवटच्या सौद्याच्या आधीच कसा तरी हमजाला या गोष्टीचा सुगावा लागला आणि तो FBIच्या तावडीतून निसटला. पण मित्रांनो, हा प्रयत्न करूनही काम झाले नव्हते. पण या प्रयत्नामुळेच हमजाचा खरा चेहरा आता FBI समोर उघड झाला होता. त्यानंतर त्याचे फोटो आंतरराष्ट्रीय पोलीस दलांमध्ये वितरित करण्यात आले आणि अशा प्रकारे जगभरातील पोलिसांच्या तपासाद्वारे हमजाबद्दल अधिक माहिती गोळा केली गेली. माहिती मिळाल्यानंतर हमजा हा अल्जेरियन हॅकर असल्याचे आढळून आले, जो लहानपणापासूनच कम्प्युटरचा मास्टरमाइंड होता. त्याला कम्प्युटरच्या जगाची खूप आवड होती आणि यामुळे त्याने विद्यापीठात कम्प्युटरचा अभ्यासही केला. याशिवाय हमजाला कोडिंगचाही छंद होता आणि अगदी हळूहळू लहानपणापासूनच तो हॅकिंग शिकू लागला. आणि मित्रांनो, या प्रकारे बघता बघता तो एखाद्या प्रोफेशनल हॅकरपेक्षाही चांगला हॅकर बनला होता. पूर्वी तो फक्त त्याच्या मित्रांना इम्प्रेस करण्यासाठीच कम्प्युटर हॅक करायचा, मात्र अल्पावधीतच त्याच्या छंदाचे रूपांतर गुन्हेगारीमध्ये झाले आणि अशा प्रकारे त्याने हॅकिंगच्या माध्यमातून इतरांच्या डिव्हाइसेसमधून डेटा आणि माहिती चोरण्यास सुरुवात केली. 2009 सालापर्यंत तो त्याच्याच वयोगटातील आणखी एका कुशल हॅकरला भेटला, ज्याचे नाव पॅनिन होतं. आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की त्याने डार्क वेब पोर्टलवर स्पाय आय प्रोग्राम तयार केला होता आणि या भेटीनंतर दोघेही चांगले मित्र झाले होते आणि मग दोघांनी मिळून लोकांचे डिव्हाइस हॅक करायला सुरुवात केली. लोकांचे बँक डिटेल्स चोरणे आणि नंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणे सुरू केले. ही प्रवृत्ती अनेक वर्ष चालू राहिली आणि या काळात त्यांनी जगभरातील बँकांमधून हजारो मिलियन डॉलर्स लुटले. मात्र त्यानंतर 2013 मध्ये एका छोट्याशा चुकीमुळे त्याला अटक करण्यात आली. प्रत्यक्षात घडलं असं की हमजा त्याच्या पत्नीसोबत सुट्टी घालवण्यासाठी मलेशियाला गेला होता. तेथून परतत असताना त्याला त्याच्या रूटमध्ये फ्लाईट बदलावी लागली, पण थायलंडला पोहोचल्यानंतर फ्लाईट बदलत असताना एअरपोर्टवरील एका अधिकाऱ्याने हमजाचा चेहरा ओळखला आणि त्याने लगेच FBIला याची माहिती दिली. त्यानंतर थोड्याच वेळात FBI एजंट थायलंडमध्ये आले आणि त्यांनी खात्री केली की हा खरा गुन्हेगार हमजा बेंडेलाज आहे आणि अखेर 8 जानेवारी 2013 रोजी हमजाला अटक करण्यात आली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पकडल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या. त्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले की जणू त्याने गुन्हा नसून काहीतरी मोठे काम केले आहे. आणि मित्रांनो, त्याच्या हसण्यामुळेच त्याचे नाव हॅपी हॅकर पडले किंवा स्माइलिंग हॅकर पडले. हमजाला पकडल्यानंतर त्याच्या साथीदारापर्यंत पोहोचणे फारसे अवघड नव्हते आणि थोड्याशा धडपडीनंतर त्याचा साथीदार पॅनिनलाही अटक करण्यात आली आणि सध्या हमजा 15 वर्ष तुरुंगवास भोगत आहे, तर पॅनिनला 9 वर्षाची शिक्षा झाली आहे. आता मित्रांनो, इंटरनेटच्या या प्रचंड जगात आपल्या सर्व महत्त्वाच्या वैयक्तिक डेटावर अनेक धोके आहेत. मोठे हॅकर्स नेहमीच आपले मोबाईल्स हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त एक चूक आणि आपली सर्व माहिती हॅकर्सच्या हातात जाते आणि यामुळेच सरकार अशा गुन्ह्यांची जास्तीत जास्त माहिती देते, जेणेकरून लोक जागरूक होऊन या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. बाय द वे मित्रांनो, तुम्हाला स्माइलिंग हॅकरची ही कहाणी कशी वाटली ते कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा.